कुरुंदवाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप करत सभात्याग केला आणि त्यानंतर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात घोषणाबाजी केली। कुरुंदवाड नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज सकाळी 11:30 वाजता सर्वसाधारण सभा पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मनीषा डांगे होत्या। सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून त्याला मंजुरी देण्याचा विषय चर्चेला आला। यावेळी विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी इतिवृत्त संपूर्ण वाचून दाखवावं अशी मागणी केली। सत्ताधारी नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेत मागील सभेत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली असल्यानं पुन्हा इतिवृत्त वाचन करण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका घेतली। त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू झाली आणि विरोधी नगरसेवकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला। त्यानंतर विरोधी नगरसेवक प्रदीप परीट, तानाजी अलासे, अलका पाटील, सुजाता जाधव, आयशा बागवान, रुक्साना बागवान यांनी कुरुंदवाड नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली। नगराध्यक्ष आणि सत्ताधारी आघाडी नगरपालिकेमध्ये मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला। मागच्या मीटिंगचं प्रोसिडिंग वाचत असताना आम्ही जे माहिती 5 महिने प्रोसिडिंग जे झालंय 5 महिने मीटिंग जे झाले ते प्रोसिडिंग आम्ही 1.5-2 महिने झालं मागतोय। गटनेता जर मागणी करतोय, प्रतिनिधी म्हणून जाऊन मागणी करतोय, जर त्याला कोणतंही प्रत्युत्तर येत नसेल तर जनतेला काय आम्ही सांगणार आहे? हे सगळा मनमानी कारभार चालू आहे। म्हणून आम्ही पुढचे 10 जे विषय होते आजच्या मीटिंगचे, पहिलाच विषय असू दे, मागच्या वेळी आम्ही मोरून गेला, कुठे गेला चोरीला ते विचारला, आम्ही त्याचं उत्तर नाही आजपर्यंत। हे का तुमचं मनमानी हुकुमशाही दादागिरी सुरू असली तर आम्ही सभात्याग करून आम्ही बाहेर पडलेलो आहे मीटिंगमधून आणि पुढचं काय असेल ते आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आमची कारवाई करू। विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर विषय पत्रिकेवरील 10 विषय मंजूर करण्यात आले। चालू वर्षाच्या कर आकारणीबाबत नगरसेवक जवाहर पाटील, अक्षय अलासे, वैभव उगळे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी भूमिका मांडली। कुरुंदवाड शहर पूरग्रस्त असल्यानं नागरिकांवर कमीत कमी कर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कारभार सुरू आहे, पण सभागृहात कोणाचीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी दिला। जनरल सभेला सुरुवात झाल्यानंतर आमची राष्ट्रगीतानं सुरुवात झाली आणि त्यानंतर मागील सभेचा इतिवृत्त वाचायला सुरुवात झाली। इतिवृत्ताचं वाचन सुरू असतानाच काही विरोधी गटातील नगरसेवक उभे राहिल्याने विनाकारण गोंधळ घातला। मी त्यांना नम्रपणे सांगितले, इतिवृत्ताचे सगळे विषय झाल्यानंतर प्रोसिडिंगचे विषय होतील, म्हणजे नगरपालिकेचा सभागृहाचा जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सगळे विषय होतील। काहीही न बोलता दंगा करता आम्ही त्याग करतोय असं म्हटल्याने निघून गेले। त्यांचा कुठलाही विषय किंवा कुठलीही मागणी माझ्यापर्यंत आलेली नव्हती। त्यांनी का सभात्याग केला याचंही कारण मला स्पष्ट झालेलं नाहीये। नियमाप्रमाणे इतिवृत्ताचं वाचन सुरू होतं, वाचन सुरू असताना ते मध्ये उभारले। मी म्हटलं इतिवृत्ताचं वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बोलायचंय, मध्ये अजिबात उठायचं नाहीये आणि नियमाप्रमाणे मीटिंग चालेल, ओळीनं विषय होतील आणि इतिवृत्त वाचायचं की नाही हे सगळे अधिकार नगराध्यक्ष नाही, तरी सुद्धा आपण इतिवृत्त पूर्णपणे वाचत आहोत असं म्हणत असताना ते उठून गेले। ते उठून जाण्याचं कारण मला काही समजच नाहीये आणि नगरपालिकेचा प्रशासनाचा कारभार हा पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी आहे आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे आणि तो नियमाप्रमाणे चालतो आणि नियमाप्रमाणेच चालेल। इथं कुणाचीही आरेरावी मी खपवून घेणार नाही।